बहुचर्चित असलेल्या जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे भूमिपूजन 18 महिन्यात काम पूर्ण करण्याचे मंत्र्यांचे आदेश। मागील 8 ते 10 वर्षांपासून रखडलेल्या बहुचर्चित जिल्हा प्रादेशिक कार्यालयाचा प्रश्न मार्गी लागला आहे। स्वातंत्र्य दिनी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले। यासाठी 13,97,00,000 रुपये निधी खर्च केला जाणार असून येत्या 8 महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे आदेश मंत्र्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत। पालघर जिल्ह्याचे उपप्रादेशिक कार्यालय हे मागील 13 वर्षांपासून चंदनसार या ठिकाणी भाड्याच्या जागेत चालविले जातात। तेथेही अपुरी जागा व धोकादायक इमारत यामुळे अडचणी येत आहेत। यासाठी नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालय तयार करण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार 2016 मध्ये गोखिवरे येथील सर्वे क्रमांक 233 1 व 4 ही जागा शासनाने मंजूर केली होती। 2017 मध्ये ही जागा परिवहन विभागाच्या नावे करून 3.3 हेक्टर या जागेत कार्यालयीन इमारत आणि अद्ययावत वाहने पासिंग तसेच तपासणी प्रमाणपत्र केंद्र तयार करण्याचे नियोजन करण्यात आले होते। मात्र जागेची व रस्त्याची विविध आवश्यक परवानग्या यांच्या अडचणीमुळे कार्यालयाचे काम रखडले होते। आता आवश्यक परवानग्या व जागेच्या मार्गातील अडथळे दूर झाल्याने नवीन प्रादेशिक कार्यालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे। गुरुवारी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गोखिवरे या ठिकाणी प्रादेशिक कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा पार पडला। यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिश ठाकूर, राजेश पाटील, पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार डॉक्टर हेमंत सौरा, राज्य परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, माजी खासदार राजेंद्र गावित, अप्पर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। या कार्यालयाची इमारत ही 2 मजली असून यात 24,912 चौरस फुटांचे बांधकाम केले जाणार आहे। यासाठी सुमारे 13,97,00,000 कोटी इतका निधी खर्च केला जाणार असून 18 महिन्याचा कालावधी देण्यात आलाय। हे काम दिलेल्या विहित वेळेत पूर्ण करा अशा सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना भूमिपूजन सोहळ्यादरम्यान केल्या आहेत। रस्त्यावर अपघात होण्याचे प्रमाणही वाढत आहे। अनेकदा वाहनातील तांत्रिक बिघाडही त्याला कारणीभूत असतं। यासाठी कार्यालयाच्या आवारातच वाहनधारकांसाठी चालकांची परवाना चाचणी केंद्र, ऑटोमॅटिक वाहन गुणवत्ता तपासणी केंद्र सुरू केले जाणार असल्याचं राज्य परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले। यामुळे दोषविरहित तपासणी होण्यास मदत होणार आहे। याशिवाय ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग टेस्ट, कॅमेरे, सेन्सर, अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचेही भीमनवार यांनी सांगितले आहे। पालघर जिल्ह्यात वाहनांची संख्या वाढत आहे। यातील 70% वाहने वसईतील आहेत। या प्रादेशिक कार्यालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा असे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले। पालघर जिल्ह्यासाठी प्रादेशिक कार्यालय महत्त्वाचे होते। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांना विहित वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत असं रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री यांनी सांगितले।